बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना होणार या बातम्या आपण गेल्या 2 महिन्यांपासून सातत्याने बघतो आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना आता फिक्स झालाय. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना आधीच उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीतर्फे सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर केली. बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे आणि अशातच शरद पवारांनी पवार विरुद्ध पवार या राजकीय लढाई दरम्यान एक विधान केलं आहे, ज्यामुळे शरद पवारांची राजकीय प्रवृत्ती संकुचित होते असं बोललं जात आहे. आता शरद पवार नेमकं काय बोललेत त्याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या बारामतीत अजित पवार विरुद्ध शरद पवार असा संघर्ष अटळ होता. ठरल्याप्रमाणे अजित पवारांनी त्यांच्या पत्नीला या मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे केले व पवार कुटुंबातील संघर्षाला सुरुवात झाली. आता लोकसभेचा प्रचार जोरात सुरू आहे आणि अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक विधान केलं आहे. अजित पवार म्हणाले आहेत की बारामतीच्या जनतेने आधी वडिलांना निवडून दिलं, मग पुतण्याला निवडून दिलं, त्यानंतर मुलीला सुद्धा निवडून दिलं, मग आता बारामतीच्या जनतेने सुनेलाही निवडून द्यायला पाहिजे. अजित पवारांच्या या वक्तव्यावर शरद पवारांनी मीडियासमोर जे उत्तर दिलं त्यामुळे पवारांची खरी राजकीय प्रवृत्ती काय हे पुढे आलं आहे. शरद पवार म्हणाले आहेत की तुम्ही पवार विरुद्ध पवार असा सामना म्हणता, पण सुनेत्रा पवार या काही ओरिजिनल पवार नाहीत, त्या बाहेरच्या आहेत. सुनेत्रा पवार या कुटुंबातील नसून त्या बाहेरच्या आहेत असं म्हणून शरद पवारांनी त्यांची संकुचित राजकीय वृत्ती दाखवून दिली अशी टीका आता महाराष्ट्रभरातून होऊ लागली आहे. बारामतीत शरद पवारांना पराभवाची चाहूल लागल्यामुळं ते असे वक्तव्य करत आहेत असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. पवारांना पराभव जवळ दिसू लागल्यामुळं शरद पवारांनी आधीच मला कुटुंबात एकटं पाडलं असा आरोप अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी केला होता. शरद पवारांनी अजित पवारांच्या सख्या भावंडांना त्यांच्या विरोधात उभे केले होते, त्यामुळे शरद पवार राजकीय लढाई कौटुंबिक पातळीवर घेऊन गेले आहेत असा आरोप केला जातोय. यापूर्वी शरद पवारांनी कधी स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना राजकारणात खेचलं नव्हतं, मात्र अजित पवारांनी त्यांना आव्हान दिल्यानंतर शरद पवारांनी स्वतःचं कुटुंब फोडलं व अजित पवारांविरोधात मोर्चे बांधणी केली. शरद पवार हे समंजस राजकारणी म्हणून ओळखले जातात, मात्र सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीनंतर शरद पवार पराभवाच्या भीतीने सैरभैर झाले आहेत आणि म्हणून ते राजकारणात स्वतःच्या कुटुंबाला फरफटत आहे असा आरोप होतो आहे. या माध्यमातून शरद पवारांची मानसिकता दिवसेंदिवस संकुचित होत चालली आहे असंही बोलले जात आहे. एक सर्वसामान्य मतदार म्हणून तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.